जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। राज्यभरात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या विषयी महाविकास आघाडीने शंका घेत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे। ठाकरे गट ईव्हीएम विरोधात मैदानात उतरले। डोंबिवली ठाकरे गटाकडून ईव्हीएम विरोधात सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्याकरिता निवडणूक यंत्रणेकडे 4,72,000 रुपये भरले आहेत। डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात पराभूत झालेले ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी हा पराभव ईव्हीएम मशीनमुळे झाला आहे। चव्हाण यांना मिळालेली मते आणि मताधिक्य याबाबत संशय व्यक्त केला जातोय। 10 मशीन व्हीव्हीपॅटच्या मोजण्यासाठी आज कलेक्टर साहेबांकडे मी अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यासाठी जी रक्कम भरावी लागते 4,72,000 रुपये ती देखील आज मी भरलेली आहे आणि 2 आठवड्यामध्ये व्हीव्हीपॅट मोजण्याची तारीख आणि व्हीव्हीपॅट मोजण्याचं ठिकाण कलेक्टर ऑफिसकडनं मिळणार आणि आम्ही ती मोजणी करणार आहोत। काही ठिकाणी तुम्ही बूथही लावले की ईव्हीएमच्या विरोधातले काय आहे? हो, डोंबिवलीमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये खूप रोष आहे आणि त्या लोकांनी आमच्याकडे तो रोष व्यक्त केला शिवसेनेच्या शहर शाखांमध्ये आणि त्याच्यासाठी आज आम्ही सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे। विविध ठिकाणी आम्ही सह्यांच्या मोहीम लोकांच्या सह्या घेण्यासाठी बूथचं नियोजन केलेलं आहे आणि लोक आपला रोष आपल्या या सह्यांच्या मोहिमेमधनं व्यक्त करतील असं आम्हाला शिवसैनिकांना वाटतं। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, डोंबिवली। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।